त्यानंतर आपले जे पाहुणे त्यापैकी सतीश सोळंकर यांच्या कविता पण आपल्याला ऐकायच्या आहे, त्यांचं मार्गदर्शन आपण घ्यायचं आहे. तर या कवी संमेलनाचं माझ्या अनुपस्थितीत ज्यांनी या कवी संमेलनाची भुराव आहे सूत्रसंचलन केलं बबन सरवले त्यांना मी इथं बोलवलं. आपण जोरदार करायचं बदल त्यांचं स्वागत. खरं तर सूत्रसंचलनच करत होतो तेव्हा बरंच काय बोललो आहे. कविता पेश करतो, एक नवीन कविता लिहितोय, त्याच्यात काय गोळे ऐकवतो फक्त. फारच भयावह आहे वातावरण, फारच भयावह आहे वातावरण. कवटाळून बेईमानीला पुसतायत वैराचे चरण, कवटाळून बेईमानीला पुसतायत वैराचे चरण. स्वार्थांनी फोडलंय आपुलकीचं धरण. तडे गेलेत नात्याच्या अभेद्य भिंतीलाच, तडे गेलेत नात्याच्या अभेद्य भिंतीलाच. स्वतःचं घरच वाटतंय रचलेलं सरण. फारच भयानक आहे वातावरण. एक नवीन कविता लिहिलं, त्याची सुरुवात तुम्हाला ऐकून. तुमच्यासमोर आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, तो महिना आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा. आणि सगळीकडे जरी वस्त्यांमध्ये नको त्या गोष्टी आलेल्या आहेत तरी वस्त्यांमध्ये जिवंत कार्यकर्ते मात्र त्या कामाला लागलेले आहेत आणि त्याची तयारी सुरू आहे. एक कविता पेश करतो, छोटीशी माझी कविता, फार मोठ्या नसतं. बुद्ध आलोय ना बुद्धाच्या दारी, आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला. आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला. अरे सुटलोय जोखडातून एकदाचे, त्या तुरुंगात माघारी कशाला. फार कष्टाने जोडलंय भीमानं उजेडाची नातं आपलं, फार कष्टाने जोडलंय भीमानं उजेडाची नातं आपलं. अरे फिरून पेरायचा अंधार असा पहाटेच्या पारी कशाला. आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला. अंधश्रद्धेला देण्या फाटा, अंधश्रद्धेला देण्या फाटा, भेदभावाचा मोडण्या काटा. अरे झुंकल्यात आम्ही जुनाट वाटा, चाटायचे ज्यांना खुशाल चाट. जायचे परतून मागे ज्यांना, जाना इतरांवर जोरजोरी कशाला. आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला. देव मेंदूवरली धूळ, देव डोक्यातलं खूळ. देव मेंदूवरली धूळ, देव डोक्यातलं खूळ. देव विचार घडूळ, देव भेदाचं मूळ. देव भास आभास नुसता, देव भास आभास नुसता, देव भास आभास नुसता. सत्य नाकारी कशाला. अरे आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला. बुद्ध सत्य निरंतर, बुद्ध ज्ञानाचा अत्तर, बुद्ध सत्य निरंतर, बुद्ध ज्ञानाचा अत्तर. बुद्ध वैज्ञानिक मैतर, बुद्ध विज्ञानी मैतर, बुद्ध अंतिम उत्तर. बुद्ध असता मार्ग जाता, बुद्ध असता मार्ग जाता. आंधळी बारी कशाला. आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला. अरे सुटलोय जोखडातून एकदाचे, त्या तुरुंगात माघारी कशाला. आलोय ना बुद्धाच्या दारी, मग पुन्हा वारी कशाला. जय भीम. आपण कवी संमेलनाच्या शेवटाकडे येतोय. खरं तर करोनाच्या आधी एक 25 वर्ष करोनामध्ये हे सगळं थांबलं होतं. आम्ही वस्त्यापास घुमत होतो, फिरत होतो, वस्त्या जात होतो. कोरोना नंतर गेले 10 महिने, 10-11 महिने, म्हणजे डिसेंबरपासून आम्ही पुन्हा सुरू झालो. आणि
माणसं किती जमतात त्याच्यासाठी कार्यक्रम नसतो. कोण येणार ते आम्हाला पक्का माहिती असतं. इथं येणारा एक एक माणूस हा 1000 माणसाचं देणं घेऊन जाणारा असतो. तो 1000 माणसांशी संवाद साधणारा असतो आणि त्यामुळे या कार्यक्रमाला मी सातत्य ठेवलेलं असतं. पण हे सगळ्याचं ज्या एकीने आम्ही चालतो, ज्या एकीने सगळे कार्यक्रम करतो, त्या सगळ्यांचं म्हणजे उठाव साहित्य मंचचे अध्यक्ष विवेक मोरे आणि आम्ही सगळे मिळून करतो. कप्तान चांगला असलं की सगळं चांगलं होतं. उठाव साहित्य मंचचे कप्तान विवेक मोरे आपल्यासमोर पाचारण करतो. जोरदार टाळ्या वाजवा. एक छोटी कविता. सतीशाने आम्ही पूर्वी सातत्याने अरुण म्हात्रे, अशोक बागवे यांच्याबरोबर असायचं. अरुण आणि अशोक बागवे यांच्यासमोर म्हणजे आम्ही एकदम बसकोडी असायचो. एक दिवस मला अरुण त्या गोरेगावच्या कॅन्डिड कॅम्पमध्ये राहायचा. रात्रभर आम्ही तिथं कवी संमेलन केलं. त्यावेळी अरुण मला सहज म्हणाला की साऱ्या नेहमी सामाजिक कविता कसल्या लिहितो, एखादी तरी प्रेमाची कविता लिहिली. विनोदाही चाललं होतं आणि त्याच्यावर मग घरी आता एक कविता लिहिली. तू मला म्हटलंस विद्रोही कविता कसल्या लिहितोस. तू मला म्हटलंस विद्रोही कविता कसल्या लिहितोस. कविता लिही मधमस्त मलमली तारुण्याची. तू मला म्हटलंस विद्रोही कविता कसल्या लिहितोस. कविता लिही मधमस्त मलमली तारुण्याची. तू तारुण्य म्हटलंस आणि माझ्या मनचक्षूसमोर उभं राहिलं कोठ्यावर पोट भरणारं कारुण्य. तू तारुण्य म्हटलंस आणि माझ्या मनचक्षूसमोर उभं राहिलं कोठ्यावर पोट भरणारं कारुण्य. नकळत तारुण्याची कविता कारुण्याची झाली. नकळत तारुण्याची कविता कारुण्याची झाली. नंतर तू मला कंटाळून म्हटलं सारे एखादी प्रेमाची कविता लिहिली. नंतर तू कंटाळून मला म्हटलं सारे एखादी प्रेमाची कविता लिही, एखादी प्रेमाची कविता लिही. आणि मी भीमाची कविता लिहिली आणि मी भीमाची कविता लिहिली आणि मी भीमाची कविता लिहिली.